हैदराबाद येथील पद्मशाली भवनात शनिवारी अखिल भारतीय पद्मशाली संघाचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाचे अध्यक्षपद निवडीचे पत्र डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांना प्रदान करण्यात आले। यावेळी ऑल इंडियाचे सर्व पदाधिकारी, ऑल इंडिया गौरव अध्यक्ष श्रीधरजी शुंकुरवार, अध्यक्ष कंदकटला स्वामी, जनरल सेक्रेटरी जगन्नाथ गड्डम, उपाध्यक्ष रामकृष्ण कोंड्याल, राजकीय विभागाचे अध्यक्ष बोला शिवशंकर, सेक्रेटरी तुकेश भैरी, महाराष्ट्राचे निरीक्षक संघ मुंबई पद्मशाली संघाचे अध्यक्ष गंजी सर यांच्यासह सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत तसेच पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाचे जनरल सेक्रेटरी दयानंद मांबड्याल, पद्मशाली ज्ञाती संस्थेचे सेक्रेटरी संतोष सोमा, युवक संघटनेचे अध्यक्ष शेखर कटकम, राकेश पुंजाल, सूर्यकांत जिंदम यांच्यासह डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांचे समर्थक उपस्थित होते। ऑल इंडिया पद्मशाली संघाचे पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांना पुढील कार्यात शुभेच्छा व सोबत असल्याची ग्वाही दिली व सन्मान केला। सत्काराला उत्तर देताना नूतन अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी कोठे परिवाराला समाजसेवेचा वारसा तात्यासाहेब कोठे यांच्यापासून मिळाले असून या पदाचा उपयोग समाजातील सर्वांना सोबत घेऊन समाजाची एकी व प्रगतीसाठी करणार असल्याचे सांगितले।